नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक झालेली आहे। पिंपरी पोलिसांनी रात्री उशिरा स्वारगेट परिसरात ही कारवाई केली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये अखेर सासरा आणि दीर यांना अटक झालेली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे आता बावधन पोलीस ठाण्यामध्ये आहेत। पुढची कारवाई जी आहे ती आता काही वेळातच सुरू होईल। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आरोपी राजेंद्र हगवणे याला बावधन पोलीस ठाण्यात आणलेलं आहे। आपण पाहू शकतो की या बावधन पोलीस स्टेशन मध्ये जे आहे ते त्यांना आणलेलं आहे। पुढील कायदेशीर प्रक्रिया जी आहे ते आता पूर्ण करत त्यानंतर त्यांना जे आहे ते आता मेडिकलसाठी घेऊन जाण्यात येणार। त्यानंतर या मेडिकल झाल्यानंतर हे जे आरोपी आहेत ते पोलीस कस्टडी घेण्यासाठी त्यांना न्यायालयात हजर करावं लागणार। या सर्व घटनांमध्ये यांना अटक केल्यानंतर या दोघांना कुणी मदत केली, त्याचप्रमाणे कुठं ते फिरले, हा गुन्हा घडल्यानंतर ते 17 तारखेनंतर कुठं फरार होते, याची सर्व माहिती जी आहे आता पोलीस तपासात पोलीस जे आहेत ते विचारतील। त्याचप्रमाणे सोन्याचा छळ का करत होते, त्याचप्रमाणे सोनं असेल किंवा जी फॉर्च्युनर गाडी असेल ती देखील या पोलिसांनी जप्त केलेली आपल्याला पाहायला मिळते। या सर्व संदर्भात जे आहे ते आता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बावधन पोलिसांचं पथक जे आहे ते या ठिकाणी आता काही वेळात त्याची चौकशी जी आहे ते करतील। त्याआधी त्याला मेडिकलसाठी जे आहे ते दवाखान्यात घेऊन जाणार, त्यानंतर न्यायालयात हे पोलीस हजर करतील। कॅमेरामन नागेश समीर रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू लता हगवणे, नवरा शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे अटकेत। वैष्णवी हगवणे प्रकरणी रात्री उशिरा पिंपरी पोलिसांच्या पथकाकडून अटकेची कारवाई। राजेंद्र हगवणे एका हॉटेलमध्ये जेवत असल्याचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ट्रॅक केल्याची माहितीच्या आधारे राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेला स्वारगेट परिसरातून अटक। अटकेनंतर दोन्ही आरोपींना पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये आणलं। दोन्ही आरोपींना घेऊन आता पोलीस बावधन पोलीस ठाण्यामध्ये दाखल।